मी आहे पुण्यामध्ये ईव्हीएम विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी स्वतः शरद पवार पोहोचलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते आहेत बाबा आढाव आणि त्यांची भेट घेण्यासाठी आपण पाहतोय शरद पवार पोहोचलेत। थेट दृश्य आहेत। मतदान आकडे आणि विजयी झालेले उमेदवार यांची विसंगती बघा। एक काँग्रेस 80 लाख, विजयी उमेदवार 15। हो काँग्रेस 80 लाख मत। शरद पवार यांच्याकडे जी आकडेवारी आहे ती आकडेवारी ते दाखवत आहेत बाबा आढाव यांना आणि आकडेवारीतली तफावत स्पष्ट होते। 79 लाख, विजय उमेदवार 57। शरद पवार गट 72 लाख मते, विजय उमेदवार 10। शिवसेना ठाकरे 64 लाख मते, विजय उमेदवार 20। अजित पवार गट 58 लाख मते, विजय उमेदवार 41। सर्व काही गोलमाल, फ्रॉड। रोहन मी काय केलं आता? अरे अरे कशाला खासदार या पद्धतीचे अरे माझे एवढा पैसा बोला की फ्रीमध्ये येता येणार नाही हो। काय काही प्रकार काही वेळेला काही हे अनोटीस जावं, थोडी दखल घेऊन असं मला वाटत म्हणून मी काय मला हुशार केला असतात। वय आहे वय 7 वर्ष माझं वय डॉक्टर आले चालले आणि आला आहे काही मतदारसंघामध्ये 205 एका वर्षाला खरं असते रेवती 7,000ची चर्चा आहे। 7 हो 5, 7 आणि 10 असं 5,000, 7,000, 10,000 हो सगळ्या एडी बिडी म्हणून आणलेला पैसा घातला। मला सांगितलं लोकांनी कळावं तो काढलेला अमेरिकेतल्या आदितींचा आणि लगेच इथे लगेच पार्ट बदल संबंध आहे की नाही अगदी इतकं बदललं म्हणजे तुम्हाला ते 10 लोकसभेचे खासदार आणि इकडे खाली एकदम मी आता ऑप्शन दाखवण्याचं मला यामध्ये काही येतात युनिव्हर्सिटी चालले असं नाही म्हणजे आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये बोलू देत नाही, चर्चाही करू देत नाही आणि वर्तमानपत्रांना भेटत नाही। पेपरवाली मंडळी येतात पार्लमेंटमध्ये पण नाही पडता। आता त्यांनी परस्पर पाठिंबा दिला अशा वेळेला पार्लमेंटला विश्वासात घेणं या गोष्टी करायच्या की नाही पण ते काहीच नाही म्हणजे त्याचे मतदान लोक सारखं विचारलं पण शंका घ्यायला जरूर झाला आहे शंका घ्यायला जरूर झाला आहे कारण बटन दाबल्यानंतर तिकडे बेल वाजते एवढंच पण ते तिकडे गेले की नाही मला कसं कळलं पण माझं मतपत्रिका जे आहे की मी दिलं आहे थोडी ती कागदी तो राहतो आणि ते कळते पण आता त्यांना
त्यांनी कोणत्याही मार्ग सोडला नाही. हे सर्व तुम्हाला काय वाटतं, काय होतं पुढे, काय 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 दिसतं? असं की आत्ता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही इलेक्शन सिस्टीमच हवे तसे निर्णय घ्यायचे. त्या धोरणात एक पक्ष खूप मोठं झालेलं आहे. गरज काय तर डबल टॉप ज्याला म्हणतात, म्हणजे सरकारी माझ्यासाठी इकडे करायचं मला वाटतं सेव्हिंग वॉटाचे इलेक्शन झाले, हे झालं हे राष्ट्रीय पक्षाचे सगळे आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा आढाव आणि खासदार शरद पवार यांचे बोलणे आहेत की नकोच आहे, त्यांना तुम्ही नकोच आहात माझ्याचा. पुढे मला खरं तर या सगळ्याच्या त्याला जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल पण यात 3 दिवसाचा उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये उपोषणाला बसतो. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन होतं. आज सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, पण जिल्ह्यात होते. थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. अशा अर्थात माहिती आहे की इतक्या जिल्ह्यात बसले. हो आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात स्वतः शरद पवार यांनी एक अंदाज दिला. आता बाबा आढाव सुद्धा तिथे आपण बघतोय बोलतायत. जनतेला कसं बरोबर घेता येते अचानक आवडण्याचं पुढं नाही कोणतं भविष्य फार वाईट दिसतं मला. म्हणून आता जेवढी ताकद असेल तेवढी लावली सोमवारी बहुतेक राजकीय फक्त एकत्र यायचं. भविष्य फार वाईट दिसतंय अशा स्वरूपाचं वक्तव्य बाबा आढाव यांनी घेतलेलं आहे आणि म्हणूनच आत्ताच आम्ही आंदोलनाला बसलो आहोत असं म्हणत त्यांनी शरद पवार यांना त्यांच्या या आंदोलनाची माहिती दिलेली आहे. तर दुसरीकडे स्वतः शरद पवार सुद्धा काही माहिती देत आहेत, डेटा देत आहेत, दाखवत आहेत त्यांना. अधिक माहिती रेवती हिंगवे हिच्याकडनं घेणार आहोत. रेवती, आपण बघतोय बाबा आढाव आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वाची चर्चा सुद्धा होतीये आणि चिंता व्यक्त केली जाते या संपूर्ण आत्ताच्या ईव्हीएम संदर्भात. नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघतो की गेल्या 3 दिवसापासून वयाच्या 95व्या वर्षी बाबा आढाव हे पुण्यातील महात्मा फुले वाडा इथे आंदोलनाला बसले आहेत. राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या सत्तेच्या निषेधार्थ हे गेल्या 3 दिवसापासून आत्मकलेश उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून महात्मा फुले वाड्यामध्ये हे उपोषण खरं तर सुरू करण्यात आलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजेच भ्रष्टाचाराला अधिकृत करणे अशी भूमिका त्यांनी या उपोषणा दरम्यान त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे हे नकालनीय आहे असं त्यांचं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तसंच दुसरीकडे त्यांनी असंही म्हणलेलं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो की प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते हडपसर मधनं, ते देखील इथे दाखल झालेले आहेत. त्यांनी देखील ईव्हीएम घोटाळा विरुद्ध किंवा ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी त्यांनी पैसे भरलेले आहेत. आणि एकंदरीतच सगळा हा जो ईव्हीएमचा घोटाळा प्रकरण आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता शरद पवार महात्मा फुले वाडा येथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा ते करत आहेत. नक्कीच. थोडंसं रेवती तुम्हाला थांबवतीये. कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस लाटकरांची. आणि आत्ताच ही वेळ आहे, पुढचं मला जरा भविष्य कठीण दिसतंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यावर शरद पवार यांनी सुद्धा काही बाबी नमूद केलेल्या आहेत. बाबा आढाव यांनी विरोधकच ठेवायचे नाहीत
अशी नीती इथे अवलंबलेली पाहायला मिळते, यावरती सुद्धा भाष्य केलंय. तर काही बातम्यांचा दाखला दिला जातोय, शरद पवारांकरवी हा दाखला दिला जातोय. म्हणजे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्यात सामना पेपर दाखवून आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता दोघीच लाडक्या बहिणी, ते निकष बदलतात त्यांनी. हा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. 284 लाख हा, त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास येईल. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली होती. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. म्हणजे माझी तुम्हाला विनंती असते की तुमच्या विरोधी पक्षाची मंडळी सगळी जमणार आहात तिथे, तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या असे हे जे प्रकार आहेत याचा खाजगी आयोग राजकीय पक्षाने सुद्धा आपल्यासारख्या पक्षाने सुद्धा जरा समाजातल्या सुजाण लोकांचं एक असं कमिट्या नेमून जर आयोग नेमून की त्याला काय म्हणते नेमून हे प्रश्न जरा याच्या पाठपुरावा करावाच लागेल. आणि सत्य काय लोकांसाठी कळेल. नाही त्या झालंय असं, लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतं आहे मला भेटायला लोक सुद्धा नको म्हणतात. म्हणजे तुम्ही काय करता, काहीतरी कृती केली पाहिजे ना. ते त्याच्यापेक्षा पुढे जाणते ते त्यांना आता नकोच आहे काही. त्यांना सगळं आहे. अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणुकीमध्ये जे यंत्रणेमध्ये जो काही घोटाळा आहे त्याच्यावर सरकारच्या आपण मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली की हे विसरतात. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र नेमावेच नाही म्हणलं. आपल्याकडे असं गोखले असं सिडली मंडळी होती, काही मंडळी होती आणि तुमच्या काळात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे करत होतो. तर मला असं वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल, पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे बसून नाही बघ. तुम्हाला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. असं आता ते कसं करायचं त्याबद्दल मी मोठं हसू येईल, पण मला असं वाटतं की हे जरा करावं असं मला वाटतं. नाहीतर मग ते अगदी अननोटीस जाईल, सगळं अननोटीस. तुम्हाला यामध्ये अर्थातच मार्ग काढायचा असेल तर जनतेलाही सामील करून घ्यावं लागेल असं म्हणत बाबा आढावांनी एक प्रकारे सल्लाच दिलेला आहे. आणि शरद पवारांना विनंती केलेली आहे की केंद्राकडनंच तुम्ही आता सरकारशी बोलण्याची खरं तर काही उपयोग नाहीये, मात्र यावरती तोडगा काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही सहभागी करून घ्यावं असंही म्हटलेलं आहे बाबा आढाव यांनी.